लाख महिला बाद झालेल्या आहेत। ई केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। 2 कोटी बहिणींसाठी खुश खबर। महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। फेब्रुवारीचा हप्ता पुन्हा आज वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज महत्त्वाच्या काही जिल्ह्यांमध्येच पैसे येणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे। काल थोडा टेक्निकल प्रॉब्लेम, थोड्या तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे थोडासा हप्ता वाटपाला उशीर झालेला आहे। पण सरकारने आजपासूनच हप्ता वाटपाला सुरुवात केली आहे। बऱ्याचशा बहिणींना मेसेज सुद्धा आलेले आहे आणि बहिणींनो टेन्शन घेऊ नका, ज्यांना पैसे आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं होतं हे वाटप 2 ते 3 दिवस चालणार आहे, म्हणूनच राहिलेल्या सर्व बहिणींना आजच पैसे मिळणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण खूपच महत्त्वाची बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालेला होता त्यांनी हा एक फॉर्म भरून द्यायचा आहे। तो फॉर्म म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्यासाठीचा फॉर्म आहे। बहिणींनो, जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींनी हा फॉर्म भरायचा आहे। बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ थांबून स्क्रीनशॉट काढून हा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे देऊ शकता। हा नवीन अर्ज देऊन तुम्ही त्यांना सांगू शकता। पूर्वी काय होत होतं तर सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबर पर्यंतचे सर्व हप्ते आलेले होते, परंतु बहिणींना जानेवारी महिन्यापासून खूपच कमी हप्ते आलेले आहेत। आता बऱ्याचशा बहिणींचं म्हणणं आहे की आम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, पण ती केवायसीची प्रक्रिया एका कागदपत्रांमुळे चुकलेली आहे आणि ते पण कागदपत्र मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि केवायसीची आता 4 नियम आहे। तुम्ही केवायसी करून सुद्धा हप्ता येत नाहीये, ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसतील त्यांनाच हा हप्ता मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे। परंतु मी जो फॉर्म दिलाय तो जर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे दिला तर तुमचा लाभ सुरू राहू शकतो आणि ई केवायसी ज्यांनी केली त्यांना फेब्रुवारीचा हप्ता येणारच आहे। काल काही मंत्रिमंडळाच्या बैठकी झाल्या, त्यामध्ये सरकारने महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे। केवायसी चेक करण्यात आली तर भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी बाकी आहे, त्यामुळे कोणकोणत्या लाडक्या बहिणींची केवायसी बाकी आहे त्याने कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि केवायसीची प्रक्रिया भरपूर बहिणींची बाकी आहे, त्यामुळे सरकारकडे मागणी आहे की केवायसीची मुदतवाढ द्या। म्हणूनच फेब्रुवारीचा हप्ता कोणाला आला, सरसकट हप्ता आला की काय हे सर्व आपल्याला कळूनच जाईल। तसंच सरकारने अर्जंट सूचना दिलेली आहे, ती म्हणजेच आज शेवटची मुदतवाढ आहे केवायसी साठी। भरपूर बहिणींचे असे प्रश्न आहे, जर आम्ही केवायसी करायला गेलो तर ते दाखवते आधार कार्ड केवायसीच्या यादीमध्ये नाही, तर बहिणींनो ते बरोबर आहे। जर तुम्ही पहिल्यांदा केवायसी करत असाल तर ते तुम्हाला अलाउड नाही, म्हणजेच पहिली जी केवायसी होती जी चुकलेली होती। बहिणींनो लक्षात घ्या, आधार कार्डांमुळे हे प्रॉब्लेम होत आहे किंवा मोबाईल नंबर दुसरा लिंक असल्यानं प्रॉब्लेम होत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या रेशन कार्डाची केवायसी भरपूर लाडक्या बहिणींनी केलेली नाही, ती सुद्धा करून घ्यायची आहे। तसंच तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे, तसंच रेशन कार्ड सुद्धा। पात्र लाभार्थी सुद्धा अपात्र यादीमध्ये काढल्या गेलेला आहे, तर ही खूपच वाईट बातमी आहे। सरकारकडे ही एक अशी मागणी आहे की कृपया करून केवायसीला मुदतवाढ द्यावी आणि तुम्ही सुद्धा सपोर्ट करा। कमेंटमध्ये नक्की लिहा केवायसीची मुदतवाढ। कमीत कमी 2 ते 3 हजार कमेंट करा बहिणींनो। 100 ते 200 कमेंट्सने काही होणार नाहीये बहिणींनो। 250 कोटी लाडक्या बहिणी आहेत आणि यातल्या फक्त 50 ते 100 लाडक्या बहिणींना हप्ता येत नसेल तर सरकार स्पष्टपणे म्हणू शकतं की यांनी केवायसीच केलेली नाही। सरसकट जर तुम्हाला वाटत असेल तर केवायसीची मुदतवाढ व्हावी तर कमेंटमध्ये नक्की लिहा। तर आता लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार आहे तर फेब्रुवारीच्या हप्त्याचं वाटप सध्या सुरू आहे, कारण की भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे आणि काही बहिणींची केवायसी झाली आहे तरी पण हप्ते आलेले नाही। अशा सगळ्या गोष्टी असू शकतात। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्यासाठी एक फॉर्म असतो, तो तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे भरू शकता।
सर्व कागदपत्र तुमचे नीट असणे गरजेचे आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.